इनर ट्रान्झिशन इलेमेंटला. इनर ट्रान्झिशन इलेमेंट म्हणजेच कुठले तर एफ ब्लॉक इलेमेंट. आता एफ ब्लॉक इलेमेंटला एफ ब्लॉकच का म्हणायचं आहे किंवा इनर ट्रान्झिशन आपण का म्हणतो तर याचं रिझन सेम येणार. तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की डी ब्लॉकला आपण डी ब्लॉकच का म्हणतो कारण का शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठल्या ऑर्बिटलमध्ये एंट्री करतो डी ऑर्बिटलमध्ये. मग इथे एफ ब्लॉक इलेमेंट आहे म्हणजे जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन शेवटचा असणार आहे एफ ऑर्बिटलमध्ये आणि ते एफ ऑर्बिटल काय होणार आहे भरलं जाणार आहे. जसं जसं एफ ब्लॉकची इलेमेंट वाढतील किंवा ॲटॉमिक नंबर एफ ब्लॉक मधला वाढत जाईल तसं तसं एफ ऑर्बिटल काय होणार आहे फुलफिल होणार आहे. त्याचं शेवटचं ऑर्बिटल जे आहे ते एफ आहे त्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एंट्री करतो म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत 4f किंवा एफ ब्लॉक इलेमेंट किंवा इनर ट्रान्झिशन. इनर ट्रान्झिशन का म्हणायचं आहे बघा पिरियडिक टेबल तुमच्या समोर असेल पुस्तकात तर ट्रान्झिशन इलेमेंट जे आहे डी ब्लॉक जो आहे तर डी ब्लॉक मध्येच काय सुरू होतंय ट्रान्झिशन इलेमेंट मध्येच इनर ट्रान्झिशन इलेमेंट इनर किंवा एफ ब्लॉकची सिरीज चालू होते. तर एफ ब्लॉक जे आहे ते पिरियडिक टेबलच्या बॉटमला प्लेस असतात. सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं तर त्याच्यामध्ये 14 इलेमेंट्स आहेत. अशा पद्धतीने बॉटमला ते काय आहे खाली प्लेस आहे. तर वरच्याला आपण म्हणणार आहोत लॅन्थेनॉइड्स. वरची जी सिरीज आहे ती आहे लॅन्थेनॉइड आणि खालची जी सिरीज आहे त्या खालच्या सिरीजला आपण म्हणणार आहोत ॲक्टिनॉइड्स. लॅन्थेनॉइड्स अँड ॲक्टिनॉइड्स. ओके तर आता हे लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनॉइड काय करायचे आहेत आपल्याला बघायचे. त्याआधी बघा पिरियडिक टेबल तुम्हाला तुमच्या पुस्तकात पेज नंबर 166 वर दिलेला आहे. तर हे लॅन्थेनॉइड्स कुठपासून कुठपर्यंत आहेत 57 पासून 71 पर्यंत. ॲटॉमिक नंबर 57 to 71 belongs to lanthanide group and actinides are 89 to 103. 89 to 103. ओके इथे वरती 14 असणार आहे खाली सुद्धा 14 एलिमेंट असणार आहे. ओके 14 एलिमेंट्स असतील वरती लॅन्थेनाइडचे 14 एलिमेंट्स खाली ॲक्टिनाइडचे टोटल आहेत 28 एलिमेंट्स. ओके तर बघा 57 पासून 71 पर्यंत म्हणजे पुढचा जो येणार आहे 56 जो आहे बघा तुमच्या याच्यात दिलेला आहे पिरियडिक टेबलमध्ये बॅरियम आहे आणि त्यानंतरचा 72 लगेचच तुम्हाला तिथे दिसतो आहे हाफ लूप. जो आहे पुढचा 57 तो खाली प्लेस केलेला आहे 57 पासून 71 पर्यंत. लॅन्थेनम सेरियम बघा ते पुढचे सगळे इलेमेंट इथे दिसतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर लगेचच ॲक्टिनियमची सिरीज आहे. ॲक्टिनियम अप टू 88 पर्यंत दिलेले आहेत तिथे इलेमेंट आणि त्यानंतर बघा ॲक्टिनियम पासून तुमचा लॉरेन्शियम पर्यंत ॲक्टिनॉइड सिरीज असणार आहे. ओके तर लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड आर प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. दे बिलॉंग्स 14 इलेमेंट. लॅन्थेनाइड बिलॉंग्स टू 14 इलेमेंट. ॲक्टिनाइड ऑल्सो 14 इलेमेंट. टोटल असणार आहे 28 इलेमेंट त्याच्यामध्ये असणार आहे. ओके तर ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला कशाच्या बाबतीत झाली एफ ब्लॉक इलेमेंटच्या बाबतीत झालेली आहे. तर मग बघा आता एफ ब्लॉक इलेमेंट आपण म्हणतो आहे त्यांना. तर एफ ब्लॉक इलेमेंट आपण का म्हणतो आहे तर त्यामध्ये बघा आपण काय सांगणार आहात दे आर कॉल्ड ॲज द एफ ब्लॉक इलेमेंट whose f orbital gets filled up by electron. असा इलेमेंट की ज्याचा एफ ऑर्बिटल काय होणार आहे फिल होणार आहे इलेक्ट्रॉनने. एफ ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री होणार आहे एफ ऑर्बिटल भरलं जाणार आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो आहे एफ ब्लॉक इलेमेंट. इलेमेंट कुठे भरत आहे एफ ब्लॉक मध्ये म्हणून त्याला म्हणतात एफ ब्लॉक इलेमेंट. ओके आणि मग इनर ट्रान्झिशन का म्हणायचं आहे कारण ट्रान्झिशन इलेमेंट मध्ये सुद्धा या दोन सिरीज आहेत. ट्रान्झिशन इलेमेंटची सिरीज ब्रेक करून मध्येच या दोन सिरीज आहेत. फक्त त्या दोन सिरीज काय करतो आपण पिरियडिक टेबल मध्ये दाखवताना बॉटमला दाखवतो लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड जसं मी तुम्हाला आता सांगितलं. मग ट्रान्झिशन सिरीजच्या मध्ये आहेत म्हणून आपण त्यांना काय म्हणणार आहोत इनर ट्रान्झिशन इलेमेंट. ओके ट्रान्झिशन इलेमेंट इनर ट्रान्झिशन इलेमेंट. ट्रान्झिशन इलेमेंट डी ब्लॉक इनर ट्रान्झिशन इलेमेंट एफ ब्लॉक. इनर ट्रान्झिशन मध्ये दोन सिरीज लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड. कुठपासून सुरुवात होते लॅन्थेनाइड 57 to 71 and actinide 89 to 103. ओके तर अशा पद्धतीने हे झाले आहे तुमचे बेसिक इंट्रोडक्शन ऑफ द
लॅन्थेनाइड्स. ओके, और इनर ट्रान्झिशन. आता आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, पूर्णपणे पिरियॉडिक टेबल आपल्याला याचं स्टडी करायचं आहे. तर आता याचं पिरियॉडिक टेबल स्टडी करताना बघा याचे नावं आपल्याला आधी लक्षात घ्यावे लागतील. तर आज आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हा पॉईंट या चॅप्टरचा बघणार आहोत. तर त्याच्या आधी बघा मुलांनो, तुम्हाला इनर्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे झेनॉनचं, ते झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय पाहिजे माहिती असायला हवं आहे. झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण घेणार आहोत, कारण बघा लॅन्थेनाइड कुठून सुरू होत आहे 57 पर्यंत. आता 57 तुम्हाला काय दाखवावे लागतील, वरती इलेक्ट्रॉन्स दाखवावे लागणार आहेत. मग आता हे जर दाखवावे लागतील तर तुम्ही प्रत्येक वेळेस समजा तुम्हाला एखादं प्रेसोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन विचारलं आहे, तर तुम्ही प्रत्येक वेळेस एवढं लिहित बसणार का, तर त्याची आवश्यकता नाही. तुम्हाला काय पाहिजे, ट्रिक वाईज शॉर्टकट जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलेलं आहे आपण फॉर्म्युलाइज्ड फॉर्म मध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. मग बघा त्यापूर्वी आपण झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघूया. झेनॉनचा ॲटॉमिक नंबर बघा इथे किती दिलेला आहे तुम्हाला, इथे आपल्याला 54 हा झेनॉनचा ॲटॉमिक नंबर आहे. किती आहे 54. ओके, 54 झेनॉनचा ॲटॉमिक नंबर आहे. मग बघा आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन्स काय करणार आहोत आपण पूर्णपणे झेनॉनचे फुलफिल करणार आहोत. इलेक्ट्रॉन्स फुलफिल केल्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघा त्याचं 1s2 2s2 2p6 10 इथे झाले, 3s2 3p6 4s2 इथे झाले 20, 3d10 30, देन आपण 4d10 40, त्याच्यानंतर बघा 40 नंतर याचा 46 47 48 आणि वरचे 6 टोटल किती झाले 54. बघा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2, मग 4s2 नंतर 3d10 4p6 5s2 4d10 then 5p6. मग आता 5p6 ओके 5f आहे ना इथे, मग 5f जे आहे ते कसं आहे एम्प्टी ऑर्बिटल आहे. कुठपर्यंत इलेक्ट्रॉन भरलेले आहेत 5p6 पर्यंत इलेक्ट्रॉन्स काय झालेले आहेत इथे फुलफिल झालेले आहेत. पूर्णपणे याची बेरीज वरच्याची किती येते बघा 54 येते. तुम्ही काउंट करून बघायचा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन करेक्ट आहे की नाही. हा नंबर आणि हा वरच्या याची बेरीज टॅली झाली पाहिजे, तेव्हा आपलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन करेक्ट असतं. आणि कुठल्या शेलमध्ये कुठली शेल भरल्यानंतर कुठल्या शेलमध्ये जायचं आहे बघा, नेहमी एस शेल पहिल्यांदा भरत असते. तर त्या पद्धतीने तुम्ही 11वी तुम्हाला दिलेला आहे तो चॅप्टर जो आहे पिरियॉडिक टेबलचा तो व्यवस्थित स्टडी करा. त्याच्यात हे सगळं सांगितलेलं आहे. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 then 4p6 5s2 4d10 and 5p6. This is the xenon electronic configuration. मग आता इथपर्यंत किती झाले 54 झाले. मग आपण काय करणार आहोत शॉर्टकट मध्ये कन्फिगरेशन ऑफ झेनॉन. झेनॉनचं कन्फिगरेशन काय येणार आहे आता बघा 5f पुढचा जो 4f आहे आता इथे बघा 4d भरलेला आहे, 4d नंतर येणार आहे 4f शेल येते. मग आता 5p6 तो भरलेला आहे हॅविंग लोअर एनर्जी, 4f जो आहे 0 to 14 देन 5d p नंतर d येणार आहे 5d 0 to 2 and 6s2 किती आहे 6s2. हे काय आहे याचं झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण शॉर्टकट मध्ये बघितलेलं आहे. मग आता बघा आपण डायरेक्टली इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला सुरुवात करूया. तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण कसं करणार आहोत, तर त्याआधी आपल्याला सगळे इलेमेंट त्याचे नावं त्याचे सिम्बॉल आणि त्याचा ॲटॉमिक नंबर हे बेसिक क्लिअर करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनकडे वळूया. त्याआधी तुम्हाला हे कन्फिगरेशन झेनॉनचं लिहून घ्यावं लागेल. हे कन्फिगरेशन व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. लगेचच आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला सुरुवात करूया. बघा एलिमेंट्स पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे. हे पुस्तकात बघा पेज नंबर 182 वर हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला टोटल 14 इलेमेंट काय करायचे आहे इथे दाखवायचे आहे. मग पहिला जो आहे लॅन्थेनाइड सेरीजचा पहिला इलेमेंट आहे लॅन्थेनम. पहिला कुठला आहे लॅन्थेनम हॅविंग ॲटॉमिक नंबर 57. किती आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 57. झेनॉनचा किती होता
54 57 3 इलेक्ट्रॉन्स असून काय करायचे आपल्याला फुलफिल करायचे. म्हणजे झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण लिहिणारच आहोत, जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ झेनॉन, आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या ज्या सेरीज आहेत त्या काय कराव्या लागतील, एफ सेरीज डी सेरीज ते फुलफिल कराव्या लागणार आहेत. त्या कशा करायच्या ते मी सांगते. ओके, ग्राउंड स्टेट किंवा एक्सपेक्टेड जे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, जसं आपण डी ब्लॉक मध्ये बघितलेलं होतं. डी ब्लॉक मध्ये क्रोमियम आणि कॉपर काय अनॉमलस बिहेवियर दाखवतात, कारण का त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एखाद्या इलेमेंटला स्टॅबिलिटी केव्हा मिळते की ज्या वेळेस तो इलेमेंट हाफ फिल्ड असेल किंवा फुल फिल असेल. ओके, त्याच वेळेस तो काय असतो, स्टेबल असतो. मग प्रत्येक इलेमेंट काय करण्याच्या प्रयत्नात असेल, एक तर त्यांनी अर्धे इलेक्ट्रॉन तरी त्याच्याकडे असावे, अर्धे नसतील तर निदान पूर्ण इलेक्ट्रॉन तरी असावे. ओके, म्हणजेच काय, एक तर हाफ फिल्ड असावा तो किंवा फुल फिल असावा. मग इथे सुद्धा आहे, हे सुद्धा एक्सेप्शन नाहीये याला. मग एफ ब्लॉक मध्ये सुद्धा काय बघा, 14 किती आहेत टोटल इलेमेंट्स आहेत. मग 14 मध्ये हाफ कुठे येतोय, 7 ला येतोय. 7 आणि 13 ला काय करणार आहोत आपण, 7 नंबरला आणि 13 नंबरला काय होणार आहे, अनॉमलस बिहेवियर तुम्हाला दिसणार आहे. 6 नंबर 7 6 आणि 13 14 ला अनॉमलस बिहेवियर याचा आपल्याला दिसणार आहे. मग बघा, पहिला आहे लॅन्थेनम हॅविंग ॲटॉमिक नंबर 57. सेकंड वन जो आहे बघा आपला लॅन्थेनम नंबर नंतरचा सीरियम. सीरियम हॅविंग ॲटॉमिक नंबर 58. मग आता झेनॉनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, झेनॉन हॅविंग 54 ॲटॉमिक नंबर, पुढचे 4 इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथे दाखवावे लागणार आहे. बघा, इथे पहिले 3 दाखवल्यानंतर हळूहळू जसे जसे इलेमेंट्स वाढत जातील तसे तसे एक एक इलेक्ट्रॉन्स काय करायचे आहेत आपल्याला पुढे वाढवत चालायचे आहेत, ऍड करत चालायचे. ओके, देन थर्ड वन इज दी प्रासोडियम. नाव आहेत त्याचे, तुम्हाला पाठच करावे लागतील, थोडेसे अवघड आहेत नाव. प्रोमेथियम हॅविंग ॲटॉमिक नंबर 61. देन सॅमॅरियम. ओके, 62 57 58 59 60 61 62. सॅमॅरियम नंतर आहे युरोपियम 63. युरोपियम नंतर आहे गॅडोलिनियम 64. देन टर्बियम 65. टर्बियम 65. देन डिस्प्रोसियम 66. डिस्प्रोसियम नंतर आहे होल्मियम 67. होल्मियम नंतर दिलेला आहे इर्बियम, थुलियम, ल्युटर्बियम अँड ल्युटेशियम. ओके, आपले 4 पुढचे राहिलेले आहेत, ते 4 आधी आपण हे बघून घेऊया, त्यानंतर पुढचे 4 काय करूया, कंटिन्यू करूया. बघा, पहिला आहे लॅन्थेनम, त्यानंतरचा आहे आपला सेरियम, प्रासोडियम, देन निओडिमियम, प्रोमेथियम, सॅमॅरियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोसियम अँड होल्मियम, इर्बियम, देन थुलियम, इटर्बियम अँड ल्युटेशियम. याच्यानंतर आहे होल्मियम नंतर इरियम, थुलियम, इटर्बियम अँड ल्युटेशियम. हे पुढचे 4 आहेत. म्हणजे 67 68 69 70 70. ओके, 70. मी तुम्हाला सांगितलं तो सिरीज आहे 57 पासून 71 पर्यंतची सिरीज आहे आपली. ओके, म्हणजे लॅन्थेनम पासून ल्युटेशियम पर्यंतची. तर हे आहेत आपले लॅन्थेनाइट्स. आता आपल्याला जे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, झेनॉनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कंडेन्स फॉर्म मध्ये आपण लिहिणार आहोत. बघा, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दी झेनॉन म्हणजे इथपर्यंत किती झाले मुलांना, 54 इलेक्ट्रॉन्स आपले कंप्लीट झाले. आपल्याला किती दाखवायचे आहेत, आता पुढचे 3 दाखवायचे. मग पुढचे जे बघा आपण लास्ट जे म्हटलेलं होतं इथे
तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आठवत असेल तर आपली जी काय आहे 4f सिरीज आपल्याला भरायची आहे. 4f सिरीज. मग पहिले इथे 4f मध्ये किती असणार आहे? 0 असणार आहे. देन 5d1 5d मध्ये आपण 0 to 2 असे लिहिलेले आहे. म्हणजे 0 एक तर काहीच नसेल, एक तर 1 असेल किंवा 2 असतील. 5d 0 and 6s 2. 6s जे तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की s शेल जे आहे ते आधी भरणार आहे. मग तो जो 5d होता आपला 5d आणि 6s2 तर त्याच्यामध्ये 5p6 आपला पूर्ण भरलेला होता. झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन डोळ्यासमोर बघा. तर त्याच्यामध्ये 5p6 पर्यंत आपण इलेक्ट्रॉन्स भरलेले आहे. 5p6 नंतर येतोय 5d0 येतोय. ओके. आणि त्याच्यानंतर 6s2. पण भरताना कुठला भरणार आहे? आधी 6s2 भरणार आहे. 2 इलेक्ट्रॉन्स आधी कुठे भरतील? 6व्या s शेल मध्ये भरणार आहे आणि त्याच्यानंतर d शेल भरणार आहे. पहिल्यांदा 2 इलेक्ट्रॉन कुठले भरले? 6s2 आणि त्यानंतर कुठली शेल भरली? 5d1. पण d मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथे दाखवलेले आहेत बघा. आपल्याला d ऑर्बिटल मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण इथे 1 इलेक्ट्रॉन दाखवलेला आहे. ठीक आहे. तर हे झालं लॅन्थेनमच्या बाबतीमध्ये. कशाच्या बाबतीत झालेलं आहे? लॅन्थेनमच्या बाबतीत. 5d1 and 6s2. त्यानंतर बघा आपल्याला पुढचा जो इलेमेंट बघायचा आहे तो आहे सेरियम. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहून घ्या व्यवस्थित आहे. झेनॉन 4f0 5d1 and 6s2. 4f0 5d1 6s2. देन सेकंड जो आहे आपला तो आहे सेरियम. झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 4f2 and 6s2. 4f2 6s2. एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघतोय आपण. कुठला आहे? एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. असं अपेक्षित आहे आपल्याला. पण ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपलं वेगळं येणार आहे. आधी एक्सपेक्टेड बघून घेऊया. बघा आता इथे काय होत आहे? 5d मध्ये न जाता आधीच्या शेल मध्ये तो इलेक्ट्रॉन काय होणार आहे? एंट्री करणार आहे. 5d चा आधीचा 1 आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 6s2. टोटल वरची किती आहे बघा. झेनॉनची किती होते? 54. 54 नंतर ह्या किती आहे? 58. म्हणजे इथपर्यंत आपण झेनॉनची 54 झाले. आपले 4 इलेक्ट्रॉन्स बाकी आहे. 4f2 मध्ये एंट्री करणार आहे इलेक्ट्रॉन आधी. त्याच्यानंतर कुठे जाणार आहे? 6s2. 6s2. मग आता काय करणार तुम्ही? f एक इलेक्ट्रॉन काय करणार आहोत आपण याच्यामध्ये वाढवत जाणार आहोत. मग बघा पुढचा जो आहे झेनॉन 5f3 6s2. 4f3 6s2. 5 and 4. 4f3 6s2. Then xenon electronic configuration 4f4 6s2. बघा 7 झाले पाहिजे. 54 58 आणि हे दोन 7. 4f4 6s2. Then 4f5 xenon electronic configuration 4f5 6s2. परत एक वाढवा. xenon electronic configuration 4f6 6s2. Then again सगळीकडे लिहून घेतलं तरी चालेल तुम्ही. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दिस xenon 4f7 4f8 4f9 4f10 4f11 6s. तर हे काय आहे तुमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दी झेनॉन. होल्मियम पर्यंत 4f11 6s2. त्याच्यानंतर बघा पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे इरिबियम थुलियम देन इटरबियम अँड ल्युटेशियम. तर कंपॅरेटिव्हली काय 4f12 त्याच्यानंतर पुढच्या आला 4f13 अँड 4f14 आणि लास्ट जो आहे ल्युटेशियमचा त्याचा जो पुढचा इलेक्ट्रॉन जाणार आहे तो 5d1 अँड 6s2. ओके. डी मध्ये तो इलेक्ट्रॉन जाणार आहे 5d1 मध्ये. तर हे आहे तुमचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ युअर f ब्लॉक इलेमेंट. एक्सपेक्टेड आहे हे.
त्याच्यातलं लॅन्थेनॉइडचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघतोय आपण. आता हे एक्सपेक्टेड आहे, ऑब्झर्व्ड वेगळं आहे बघा. आपल्याला नियमानुसार 4f मध्ये तो इलेक्ट्रॉन जायला हवा आहे, म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, पहिल्यांदा f शेल भरली, त्याच्यानंतर s शेल भरलेली आहे नियमानुसार बघितलं तर. पण ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, प्रत्येकाला स्टॅबिलिटी महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन भरताना आता इथे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑब्झर्व्ड जे आहे ते वेगळं असणार आहे बघा. हे एक्सपेक्टेड आहे, हेच पुढचं रफ करून मी ऑब्झर्व्ड लिहिते. तुम्ही हे आधी लिहून घ्या व्यवस्थित, पुस्तकात तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे, पेज नंबर 183 वर तुम्हाला दिलेला आहे बघा. तर बघा हे एक्सपेक्टेड आहे, आपल्याला आता बघायचं आहे ऑब्झर्व्ड. तर मी हे शॉर्टकट जे आहे ते रफ केलेले बघा. फक्त एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड मध्ये फरक फक्त फिलिंगचा आहे, ठीक आहे. आता बघा इथे आहे ऑब्झर्व्ड. ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय करायचं आहे आपल्याला इथे लिहायचं आहे. मग पहिलं लॅन्थेनॉमचं जे लिहिलेलं होतं तुमच्या डोळ्यासमोर आहे बघा, झेनॉन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 5f0, देन 4f0 5d1 6s2 होतं. पण आता एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं आहे, 4f मध्ये 0 असणार आहे, 5d1 ओके, 5d1 अँड 6s2 म्हणजे ॲज इट इज जे आहे इलेक्ट्रॉनिक तुम्हाला कन्फिगरेशन काय होईल तुम्हाला दिसून येईल. ॲज इट इज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्हाला ते दिसून येते. जसं लॅन्थेनॉमचं एक्सपेक्टेड होतं त्याच पद्धतीने ऑब्झर्व्ड होतं. देन सेरियमचं बघा, सेरियममध्ये आपण काय म्हटलं होतं, 4f2 म्हटलेलं होतं. तर आता इथे असणार आहे 4f1 5d1 अँड 6s2. आपण आधीच्या याच्यात काय म्हणत होतो, डी मध्ये कुठलेही डी शेल आपण दाखवलेली नव्हती, 5d शेल आपण दाखवलेली नव्हती. कशामध्ये, एक्सपेक्टेड मध्ये. पण आता इथे ऑब्झर्व्ड मध्ये तसं दिसून येत नाहीये. आपल्याला काय बघायचं आहे, 5d शेल पण भरते आहे इथे, 5d1 अँड देन 4f1 6s2. ओके, म्हणजे टोटल किती झाले, 1 2 3 4 आणि हे आधीचे 4, टोटल 58 इलेक्ट्रॉन्स तुमचे तिथे झालेले आहेत. ओके, देन पुढचा आहे आपला प्रॅसोडियम. तर प्रॅसोडियम मध्ये बघा 4f1 आहे, 5d1 अँड 6s2. 1 नंतर तिथे आपला प्रॅसोडियम मध्ये बघा भरणार आहे 5 4f3 6s2 4f3 6s2. डिरेक्टली इलेक्ट्रॉन f ऑर्बिटल मध्ये एंट्री करणार आहे. हे आहे ऑब्झर्व्ड. त्यानंतर बघा निओडिमियम तुम्हाला दिलेला आहे. निओडिमियम मध्ये 4f4 6s2 4f4 6s2. देन निओडिमियम नंतर आहे प्रोमेथियम. प्रोमेथियम मध्ये बघा 4f5 6s2. पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन व्यवस्थित समजून घ्या. हा जो होता 4f0 5d1 अँड 6s2. आधी आपण बघितलेला आहे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लॅन्थेनॉमचं सेम आहे. पण त्याच्यानंतर सेरियमचं जे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे तर इलेक्ट्रॉन जो ॲटॉमिक नंबर त्याचा 58 आहे. इथपर्यंत
आपलं झालं 54 झेनॉनचं कन्फिगरेशन. आपल्याला पुढे द्यायचे आहेत 4 इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन 4f मध्ये, दुसरा 5d आणि दोन उरलेले 6s2 मध्ये म्हणजे s शेल मध्ये तो इलेक्ट्रॉन फिल अप होणार आहे. देन डिस्पोर्सियम मध्ये बघा झेनॉनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 4f3 6s2. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होत चाललेलं आहे त्याच पद्धतीने फुलफिल होत आहे. बघा 4f3 देन 4f4 4f5. आता तुम्ही म्हणाल इथे 5d मध्ये काय घेतलेलं आहे. बघा f मध्ये पण एक आहे, d मध्ये पण एक आहे. मग आपण काय करणार, तुम्हाला मागे मी बसचं एक्झाम्पल दिलेलं होतं की बस जर रिकामी असेल आणि 2-3 जणच त्या बसमध्ये जर चढले किंवा 4-5 जण तुम्ही चढले, सगळे अनोळखी आहेत, तर काय करणार, प्रत्येक जण खिडकीच्या जागेकडे जी मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये बसणार आहे, बरोबर की नाही. मग तसंच हे इलेक्ट्रॉनचं आहे. जिथे तुम्हाला वॅकंट ऑर्बिटल दिसतात त्या ऑर्बिटलमध्ये त्या जागेमध्ये ते काय करणार आहेत, एंट्री करणार आहे. पण पुढे काय होतंय, पुढे केस वेगळी होती. पुढे काय होतंय, f इलेक्ट्रॉन भरत चालतोय, f ऑर्बिटल भरत चालतोय, f इलेक्ट्रॉन सॉरी f ऑर्बिटल काय होतंय, फुलफिल होत चालतंय. 4f3 4f4 4f5. मग आता हे काय होतील, स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न केले. जसं जसं बसमध्ये गर्दी वाढेल तसं तसं काय होतं, विंडो सीट भरल्यानंतर बाजूची सीट पण काय होतं, भरायला लागतात. मग त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे, ऍडजस्टमेंट इथे होणार आहे. 4f5 6s2 इथपर्यंत इलेक्ट्रॉन्स आपले भरलेले आहेत. त्यानंतर बघा पुढचं आहे सॅमॅरियम. सॅमॅरियमचं सुद्धा 4f6 6s 4f6 6s2 देन 4f7 6s2 7 पर्यंत. म्हणजे इथे हाफ फिल्ड झालेले आहे. f ऑर्बिटल बघतोय आपण, बघा p ऑर्बिटल नाही, d ऑर्बिटल 5 ज्यावेळेस 5th नंबरला येतो त्यावेळेस ते हाफ फिल्ड होत होतं, 10 नंबरला फुल फिल्ड होत होतं. आता इथे 14 टोटल आपल्याला काय बघायचे इलेक्ट्रॉन्स, 14 टोटल आपले एलिमेंट्स आहेत. मग हाफ फिल्ड कुठे येणार आहे, 7 ला 4f7 6s2 आणि f ऑर्बिटल आहे. 14 एलिमेंट्स तर आहेच, पण f ऑर्बिटल सुद्धा आहे. f ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती असते की f ऑर्बिटल मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स इथे मावू शकतात आणि हाफ फिल्ड किती झाली तिथे 7. मग 4f इथे अर्ध भरलेले 4f7. त्याच्यानंतर कुठलं आहे बघा, गॅडोलिनियम. गॅडोलिनियम मध्ये बघा झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 4f7. ओके, एक इलेक्ट्रॉन वाढलाय, मग तो कुठे जाणार, 5d1 and 6s2. इथे बघा 4f7 5d1 and 6s2. पेअरिंग होईल का इथे 4f7, तो इलेक्ट्रॉन कुठे जाईल, पुढे जाईल. कारण का, पेअरिंग झाल्यानंतर तो अनस्टेबल असणार आहे. त्याचा जो जी पेअर आहे किंवा बाकीचे जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते अनपेअर होतील. त्याच्यातला कुठलाही एक जवळचा इलेक्ट्रॉन आपण पटकन कॅच करू शकतो. पण इथे हाफ फिल्ड आहे. मी तुम्हाला मागे सांगितले की स्टॅबिलिटी केव्हा असते, ज्यावेळेस हाफ फिल्ड असतो आणि ज्यावेळेस फुल फिल्ड असतो. मग इथे हाफ फिल्ड झालेला आहे, तर हाफ फिल्ड झालेला आहे, पण इथे अजून एक इलेक्ट्रॉन आहे. मग हा कशाच्या प्रयत्नात असेल, इथे आपण इथे 7 दिले म्हणून इथे 8 मिळून चालेल का, एक्सपेक्टेशन आपलं काय आहे की इथे 8 पाहिजे, इथे 0 पाहिजे, पण तसं होत नाहीये. इथे काय होणार आहे, 7च असणार आहे. म्हणजे हा स्टेबल असणार आहे. दिलेला जो काही एक इलेक्ट्रॉन आहे हा डी शेल मध्ये काय करणार आहे, एंट्री करणार आहे. तर तो आहे 5d1. देन इथे 8 पाहिजे का, म्हणजे इथे आला आपला 9. 4f9 6s2 4f10 6s2 4f11 6s2 ॲज इट इज मागच्या सारखं. ओके, तर हे झालं तुमचं ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. किती वेळ, बघा त्याच्यानंतरचे जे काही 4 एलिमेंट्स राहिलेले आहेत, तर इर्बियम, थोरियम, यूटर्बियम अँड लास्ट इज द ल्युटेशियम. तर ल्युटेशियमचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आपण ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते एक्सपेक्टेड जे आहे तेच लिहिणार आहोत आणि सिरीज ॲज इट इज भरणार आहे 4f11. पण बघा ल्युटेशियमच्या आधीचा जो आहे यूटर्बियम, त्याचं नाव आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. तुम्हाला ते नाव ॲज इट इज पाठ करावं लागणार. हे तुम्ही लिहिलेलं आहे बघा. मी लॅन्थॅनमचं वरचं पुसते म्हणजे तुम्हाला इथे यूटर्बियमचं ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन समजून घेता येईल. बघा, कारण यूटर्बियम कितवा आहे, 13वा आहे आणि त्याच्यानंतर जो आहे तो ल्युटेशियम आहे. यूटर्बियम हॅविंग अ ॲटॉमिक नंबर जो आहे त्याचा तो आहे 7. ॲज इट इज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दिस झेनॉन 4f. आता इथे बघा 4f आपण इथे म्हटलेलं आहे 11. त्याच्यानंतर होल्मियम नंतर येतोय इर्बियम. इर्बियमचा येईल 12.
तो आहे 30. ओके, आणि नंतर इंटरव्हियम आहे तर तो सुद्धा पहिल्यांदा फुलफिल होणार आणि आपण जो ल्युटेशियम मध्ये लिहित होतो 4F14 5D16S2 हे कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे आपलं. तर हा जो D आहे हा D इथे असणार आहे 0, म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिटरबियनचं आहे. का असणार आहे? बिकॉज दी स्टॅबिलिटी कुणामध्ये बघा, ज्यावेळेस ऑर्बिटल हा फिल्ड असतं आणि ज्यावेळेस ऑर्बिटल फुल फिल असतं त्यावेळेसच तो इलेक्ट्रॉन काय असतो, स्टेबल असतो. हे मेन रिझन तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, तर आजचा होमवर्क जो आहे तो होमवर्क तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये करायचा आहे. राईट डाऊन दी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दी लॅन्थेनॉइड सिरीज. ओके, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्हाला लॅन्थेनॉइड सिरीजचं पार्ट करायचं आहे. शिवाय याचे नावं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. नावं थोडेसे अवघड आहेत पण सोपेही आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी. शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला युट्यूबला अवेलेबल आहेत बघा या नावांच्या. तर त्या पद्धतीने हे लॅन्थेनॉइड सिरीज आणि ॲक्टिनॉइड सिरीज याची नावं तुम्ही व्यवस्थित लर्न करायचे आहेत आणि ॲटॉमिक नंबर तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तर तुम्हाला समजून सांगितलेलंच आहे, ते अतिशय सोपं आहे. हे ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचे, त्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं आहे.